अतिरेक्यांमुळे श्रीनगरच्या लाल चौकात जिथे तिरंगा ध्वजही फडकवता येत नाही त्या चौकात कसाबला फाशी द्यावी अशी मागणी करत शहर भाजपच्या कार्यकर्त्यांनी झाशीची राणी लक्ष्मीबाई चौकात निदर्शने केली। घोषणाबाजी करत आणि ढोल ताशे वाजून कसाबची फाशी कायम ठेवल्याबद्दल त्यांनी आनंदही व्यक्त केला। भारतीय जनता युवा मोर्चाचे पुणे शाखेचे अध्यक्ष गणेश घोष, सरचिटणीस प्रमोद कोंडरे, सुशील मेंगडे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते। यावेळी शहराध्यक्ष विकास मटकरी आणि भाजप युमोचे कार्यकर्ते उपस्थित होते। कसाबची फाशीची शिक्षा कायम करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर ढोल ताशा पथक बोलवून भाजप युमोने झाशीची राणी लक्ष्मीबाई चौकात आनंदोत्सव साजरा केला। आता फाशीच्या शिक्षेची त्वरित अंमलबजावणी करावी अशी मागणीही यावेळी कार्यकर्त्यांनी केली। भाजप शहराध्यक्ष प्राध्यापक विकास मटकरी म्हणाले, कसाबची सर्व चौकशी करून सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा कायम ठेवून न्याय दिला आहे। या निर्णयातून अमेरिकेसह पाकिस्तान प्रेमी देशांना संदेश दिला आहे। न्यायालयाच्या न्यायाचे शिक्षेत रूपांतर झाले पाहिजे। कसाबला श्रीनगरच्या लाल चौकामध्ये जाहीर फाशी देऊन पाकिस्तानला संदेश द्यावा। अफजल गुरुप्रमाणे कसाबबाबतही राज्यकर्त्यांनी बोटचेपी भूमिका घेऊ नये असा टोलाही त्यांनी लगावला। संपूर्ण भारतावरती हल्ला करणारा क्रूर कर्मा कसाब या पाकिस्तानी नागरिकाला भारताच्या राज्यघटनेप्रमाणे सर्व चौकशी करून मुंबई उच्च न्यायालय आणि त्यानंतर आता देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा कायम केलेली आहे। ही आम्हा सर्व भारतीय नागरिकांसाठी अत्यंत आनंदाची बाब आहे। पाकिस्तानने सातत्याने भारतावरती जे छुपे हल्ले चालवले आहेत आणि अतिरेकी कारवायाच्या माध्यमातून भारतीय नागरिकांचे बळी घेण्याचं काम चालू आहे, हे अत्यंत या घटनेच्या आधारे आज सुप्रीम कोर्टाने जगासमोर सिद्ध केलेलं आहे आणि अमेरिकेपासून जगातल्या सगळ्या पाकिस्तान प्रेमी देशांना हा संदेश आहे की पाकिस्तानच्या कारवाया आम्ही कायदेशीर मार्गाने, घटनात्मक मार्गाने उघडकीला आणलेल्या आहेत आणि आज कसाबला फाशी देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम केला, याबद्दल आम्ही सगळे कार्यकर्ते आनंद व्यक्त करत आहोत। आता सुप्रीम कोर्टाने जो न्याय दिलेला आहे त्या न्यायाचं रूपांतर लवकरात लवकर शिक्षेमध्ये झालं पाहिजे, ही आमची सरकारकडे मागणी आहे। नाहीतर कसाबला बिर्याणी खाऊ घालण्याचा मोह असणारे राज्यकर्ते पुन्हा एकदा बोटचेपी भूमिका स्वीकारतील का आणि अफजल गुरुप्रमाणेच त्याची फाशी लांबवतील का, याची भीती नागरिकांच्या मनात आहे। पण आम्ही राज्यकर्त्यांना आवाहन करतो की पाकिस्तानी नागरिकाला लवकरात लवकर जाहीरपणे फाशी द्या आणि जगासमोर सिद्ध करून द्या की पाकिस्तान हे अतिरेकी राष्ट्र आहे आणि पाकिस्तानच भारतामध्ये अतिरेकी कारवाया करत आहे। सुप्रीम कोर्टाचं सर्व ज्या वकिलांनी कसाबला फाशी देण्याकरता सहकार्य केलं आणि ज्या पोलिसांनी यासाठी बलिदान केलं त्या सगळ्यांचं आम्ही अभिनंदन करतो आणि त्यांच्याच कष्टामुळे आज जगाच्या व्यासपीठावरती पाकिस्तानचा खरा चेहरा उघड झालेला आहे।